एरवी तसं शांत असलेलं पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचं पाटस काल तणावपूर्ण बनलं. कारण काल अचानक येथील एका कॉम्प्लेक्स समोर मोठा राडा झाला आणि या राड्यादरम्यानच पिस्तुलातून गोळ्या झाडल्याची देखील घटना घडली. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारे हे नग कोण आहेत हा प्रश्न पोलिसांपुढे पडला. मात्र चाणाक्ष पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास करत तब्बल 18 जणांवर गुन्हे दाखल केले. 10 जणांच्या मुसक्या आवळल्या. सिमेंट वाहतूक करणारी वाहने भरण्याच्या वादातून भर दिवसा हाणामारी झाली आणि गोळीबाराची घटना देखील झाली. सुशिक्षित बेरोजगारांचं वाढलेलं प्रमाण गुंडगिरीच्या मार्गाने कसं न्यायचं याचा प्रत्यय या निमित्तानं दिसून आला. मात्र यवत पोलिसांनी या हाणामारी आणि गोळीबार प्रकरणात दोन्ही गटातील तब्बल 18 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काल भर दिवसा घडलेल्या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला. पाटस येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या असलेल्या लक्ष्मी बापू गर्दडे कॉम्प्लेक्स समोर दुपारी हा तुफान राडा झाला. श्री सिमेंट कंपनी ही जी पाटसमधील कंपनी आहे, या कंपनीत ट्रक सिमेंटचे भरायचे कसे आणि कोणी, याचं वर्चस्व कोणाचं, यावरून कडू आणि कुऱ्हाडकर असे 2 गट आमनेसामने आले. वाद विकोपाला गेला. खरं तर यांची बैठक बसली होती, पण यातून वाद विकोपाला गेला आणि मग त्यानंतर लोखंडी गज आणि दगडांनी मारहाण झाली. यानंतर गावठी पिस्तुलातून 3 राऊंड हवेत फायर करण्यात आले. या घटनेनंतर यवत पोलीस, पाटस पोलीस आणि ग्रामीण गुन्हे शाखेनं संयुक्त मोहीम राबवत अगदी ऊसाच्या शेतातून, रस्त्यातून, कोणाच्या घरातून शोधून 10 जणांना ताब्यात घेतलं. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यवत पोलिसांनी गंभीर कलमाअंतर्गत हे गुन्हे दाखल केले असून या दोन्ही गटातील संतोष बाळकृष्ण कडू, अण्णा बाबू गायकवाड, रावसाहेब गंगाराम पालवे, सुधीर अण्णा फुलमाळी, रामा बाजीराव गायकवाड, अनिल रामा गायकवाड हे सर्वजण श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई फाटा जोशी वस्ती येथील राहणार असून इतर 4 ते 5 अनोळखी लोकांवर देखील यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कडू गटाच्या फिर्यादीवरून कुऱ्हाडकर गटातील सूरज राजेंद्र कुऱ्हाडकर, अजय धोत्रे, श्रीकांत पवार, अनिल चव्हाण हे दौंड तालुक्यातल्या पाटस येथील अंबिकानगरचे असून इतर 3 ते 4 अनोळखी जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सूरज कुऱ्हाडकरनं सांगितलं की वाद मिटवण्यासाठी चर्चेसाठी बसलो होतो, मात्र तेवढ्यात बेकायदेशीर जमाव जमवला. लोखंडी गदेनं आणि दगडानं डोक्यात मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. तर भांडणं मिटवण्यासाठी बोलावून शिवीगाळ दमदाटी केली म्हणून अजय धोत्रे यानं गावठी कट्ट्यातून संतोष कडूच्या दिशेनं गोळीबार केला. या घटनेनं नवीन कलम वळण असं घेतलं आहे की या कॉम्प्लेक्समध्येच नेमकं हा वाद का झाला, इथंच सिमेंटचं काही मूर्त आहे का, आणि गुंड प्रवृत्तीची टोळी श्रीगोंदा तालुक्यातून कोणी बोलवली होती, अशा अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले असून पोलिसांचा मात्र तपास सुरू आहे. हे त्याचं CCTV फुटेज आहे.